अहो तू क्लास भर जाऊ दे यांचं कुठं ऐकतो तू. लेवल बघ भाऊ, भाऊ कमी जास्त नाही आलं पाहिजे कोणाला. तो हॅलो जी व्हॉट्सअप, जय श्रीराम पब्लिक. इव्हिनिंगचे 6 वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि जस्ट ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. असं नका समजू दिवसभर झोपलो होतो. 2-3 कामं होती आज आणि म्हणलं तुम्हाला सारखी कामं दाखवायला. आता खरंच मला इच्छाच होय ना माझी, काय सारखेच कामं दाखवा. आता कामं तर चालूच आहेत. सो म्हणलं कामं उरकूनच ब्लॉग स्टार्ट करावा. सो उरकलेलं आहे. पुण्यात निघालो आहे. नेमकं एक छोटंसं मला मटेरियल आणायचं आहे आणि म्हणलं माऊला पण भेटू. अजून हॉस्पिटलमध्येच आहे ना ते, उद्या वगैरे सोडतील त्याला. सो म्हणलं आज वेळ आहे तर मटेरियल पण घेऊ आणि तसंच माऊकडे पण जाऊ. थोडा वेळ बसू गँगमध्ये आपल्या. काल एक तर 2 दिवस झालं गेलो नाही मी तिकडं. सो आता गेलं पाहिजे. गँगला भेटू, माऊला भेटू. कसं काय नियोजन आहे बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल माऊ लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आपला. सो जातो, एकटाच निघालेलो आहे. थोडंसं काम पण आहे आणि हे पण आहे. पटकन जाऊयात, काम करूयात आणि मग तिकडे जाऊ. स्टेटून बघत राहा. सो चला 2 व्हीलर घेऊन जाऊ. आपली परवडणारी गाडी, खिशाला परवडणारी 50मध्ये ओके. तसं ती काढली की 200चं लागतंय, मोठी गाडी काढली की 500चं लागतंय. हे ओके 50मध्ये. गरीबाला सध्या मी गरीब आहे त्यामुळे मला हीच गाडी परवडत. पैसा हवे. इव्हिनिंगच्या टायमिंगला एक असली गर्दी असते ना, वाईटा घेतोय. काय करायचं आता, लय ट्रॅफिक आहे. नेमका ऑफिस टू सुटायचा टाइम सगळ्यांचा आणि आपला निघायचा टाइम झालाय. सुना है तेरी अखियों से बहती है नींदें और नींदों में सपने. कभी तो किनारे पे उतर मेरे सपनों से आजा ज़मीं पे और मिल जा कहीं पे. ट्वेल अप करतो जरा, पेट्रोल टाकतो. पेट्रोलच नव्हतं टाकल्यात आणि संपल्यागत वाटतंय. जरा टाकून ठेवतो, परत तारांबाई नको. 7 वाजले, गर्दी एवढी आहे. येस तर 7 वाजले बार. मला काय आता ट्रॅफिकचं करायला लागते, काय पर्याय नाही आता. तो चला जाऊया पटपट. हो काय होतंय सांगतो तुम्हाला. सो गाई चला पोचलेलो आहे दवाखान्यात. Meanwhile, 9 वाजलेले आहेत. 9 आता वाटते निघाव. झोप आली मी येतं, नाही तर झोप आली मला खरंच येतं. असं मोबाईल धरून पबजीची आठवण आली. झोपत मोबाईलवर पबजी खेळायचं नसतं डायरेक्ट. या डोळ्यातून कंटिन्यू पाणी यायला लागले. काय झालं काय माहिती. लाल तर नाही आहे पण कंटिन्यू पाणी. का टिश्यू घेऊनच बसतोय, कंटिन्यू पाणी येते. झोप जास्त झाली वाटतं. नाही तर डस्टनी पण मला त्रास होतो नाही का. डस्टमध्ये जास्त फिरलं नाही. एक तर दिवसभर फिरलो इकडं तिकडं कामामुळं, त्याच्यामुळं डोळ्यात त्रास व्हायला लागला आहे मला आता. झोपलं ना जरा व्यवस्थित, प्रॉपर झोप झाली की होईल नेट. पेशंट मी आहे का ती काय का ना, मस्त झोपले बहुत. थोडा वेळ असंच पडलं ना भाऊ, झोप येणार फिक्स मला. भूक लागले आता. चिकन रान खायची लई इच्छा झाली. एक तर खोटं नाही सांगत, उज्जैनला जायच्या 2 दिवस अगोदर चिकन खाल्लेलं. लाईक उज्जैनला गेलो कधी 19 तारखेला, 17 तारखेला खाल्लेलं. आज तारीख आहे 31. अजून चिकन नाही, नॉनव्हेज नाही. डोळ्यातून पाणी येते काय का ना. हा ना राव, लय धुळीने त्रास व्हायला लागलाय. पण काय आता करते. पेशंटला कुठं जागा आहे, पेशंट तिथं जागा करायला लागली. भाऊ चांगले बरं, एक ग्लास बरं अजून. अरे ते हलवलं नाही नेट तो. मग हे राहिलं की वाचायचं.
तावरा नाही ठीक आहे असं म्हटलं जाऊ भाऊ तू क्लास भर जाऊ दे यांचं कुठं ऐकतं तू झालं 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 मग तिकट चाललंय लेवल लेवल बघ लेवल लेवल बघ भाऊ भाऊ कमी जास्त नाही आलं पाहिजे कोणाला सगळ्यांना व्हेरी टॅलेंटेड. तो गाईज 11 वाजलेले आहेत आणि निघालेले घरी आत्ताशी लयच लेट झालं घरी जाऊन डायरेक्ट तुम्हाला आता बोलतो थंडी वाजते एकदम मोबाईल धरायची आता माझ्या इच्छा नाही 6:15 वाजलेले आहेत अजून घरी पोहोचतोय रस्त्यात एक सीन झाला काय सीन झाला थांबा तुम्हाला एक 5 मिनिटात घरी पोहोचत मग सांगतो काय सीन झालं एवढा लेट कसं काय झालं. हिअर वी गो गाईज घरी पोहोचलेलो आहे 12:15 वाजून गेले मी 11 वाजता निघालेलो तिथनं आणि वाजले गेले 12:15 त्यात सीन काय आला कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं बघा मी असंच रँडम पब्लिक भेटतं ना आता सीन असं आहे की ब्लॉग्स पळतात बऱ्यापैकी सो जे सबस्क्राईब करतं किंवा जे ब्लॉग्स बघतं त्यांना आता ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती झालेली नाही का म्हणजे हां हे सोमेश्वरकर हे ब्लॉग काढतो असं वगैरे असंच आता सारखे इन्सिडेंट होतात कोण ना कोणतरी नाही का असंच भेटतं तुझे ब्लॉग बघतो मी वगैरे वगैरे नाही का भारी असतात असं तसं असंच आत्ता 2-3 जणं भेटलेले ॲक्च्युली 2-3 जणं नोन होती बाकी त्यांचा ग्रुप होता 10-12 जणांचा आणि त्यातले 2-3 जणच ब्लॉग बघत असतील आपला तर मी थांबलेलं नेमकं मला फोन आला म्हणून मी साईडला गाडीत येऊन फोनवर बोललो नाही का 2 मिनटात तेवढंच त्यांनी ओळखला आणि मग येऊन थांबला नाही का बोलत बसलेत आणि ते 10-12 जणं आणि मी एकटा तेव्हा मला रिअलाईज झालं की भाऊ मी एकटा आहे चिराग पण नाही सोबत आणि कोणच नाही त्यामुळं शॉर्ट तसा काही शॉर्ट नाही पण एकटा असलं ना जरा नाही का असेच थॉट्स येत राहतात मनात आता 10-12 जणं मी एकटा ऑकवर्ड पण होतं आणि रात्रीची वेळ आहे कुणाचं काही सांगता येत नाही का असं पण सीन असतो तसं काय विषय नव्हता एकदम क्वालिटी पब्लिक होतं पण कसं असतं ट्रस्ट इश्यू असतात ना आता कोणी कशासाठी थांबवलं आपल्याला नाही ना सांगता येत जोपर्यंत त्याच्यासोबत बोलत नाही आपण तोपर्यंत आपल्याला कळत नाही की बाबा समोरचं चांगलं आहे का वाईट आहे एक नंबर क्वालिटी पोरं होते सगळी म्हणजे बघायची नाही पण मला येताना असं रिअलाईज झालं नाही का मी असा विचार करत आलो गाडीवर की बाबा एकटा कोणतरी पाहिजे आणि मी आत्ता माझं काम होतं म्हणून पुण्यात गेलो तसंच माऊकडे गेलो तिने मला गेल्या पहिले विचारलं एकटा आलो आहे म्हणलं हा म्हणजे याड्या एकटा नको फिरू म्हणलं कोण मला खाते दावा कुठं मी फेमस आहे आपलं चाललं आहे कसं तसं तुमच्या कृपेने तेवढंच पण ती मला सारखं म्हणत असते एकटा फिरत नको जाऊ कोणाला तरी सोबत घेऊन फिरत जा असेच इन्सिडेंट होत राहतात अधूनमधून नाही का आता काल पण पब्लिक भेटलं दिवसाचं काय नाही वाटत रात्रीचं जरा भीती वाटते मोस्टली मी फिरतच नाही रात्रीचं एकटा तुम्हाला माहिती आहे आत्ता सीनच झालं तिच्याकडे गेलो आणि मला लेट झाला यायला नाही तर मी 10लाच घरी येणार होतो पण कसं आहे गँग भेटली नाही एकदा मग कसा वेळ जातो कळतच नाही आता तिथं चांगला कट्टा झाला आहे आमचा हॉस्पिटल म्हणजे चांगला कट्टा झाला आहे तो बसायला प्रायव्हेट रूम आहे त्यामुळं काय सीन नाही सगळे मिळून मस्त बसतो चांगला टाईमपास होतो एन्जॉय होतो आमचा नाही का वेळ निघून जातो तसं घरी वेळ नाही निघून जात आता सध्याला सीन असं आहे कुठं ट्रिप नाही एवढ्यात आणि काम पण नाही एखाद दुसरं चालू आहे त्यामुळं जरा चालायचंच आता होप सो उद्या डिस्चार्ज भेटेल तिला माऊला मग जाऊ पाहुण्याचा आपलं प्लॅन राहिलेला आहे आत्ताच डिस्कस केला आम्ही एवढं 2-3 दिवसात पाहुण्याला जाऊन टाकू आपण काय विषय सो जस्ट घरी पोचलेलो आहे आता फ्रेश वगैरे होतो खाऊन आलो बाहेरूनच त्यामुळं आता शिव्या खायच्या घरी कारण मला फोन केला होता मम्मीने जेव्हा आहे कम आहे आता काही खरं नाही चालायचंच सो डन फॉर द डे आजसाठी एवढंच आणि सीन असं व्हायला लागलं 2-3 दिवस झालं नाही का ब्लॉगले शॉर्ट व्हायला लागलेत डोकं पण शॉर्ट झाले जरा माझं जरा काय गणगणित आहे मी होऊन जाईल काय सीन नाही सपोर्ट करत राहा फक्त तुमच्या भावाला कायम सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून टाका तुमच्या भावाचे 5,000 तरी सबस्क्रायबर करा लवकरात लवकर सो डन फॉर द डे आजसाठी एवढंच भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं तेरी ही बातों
में खोना मैं चाहूं तेरी